नमस्कार. सातारा न्यूजच्या या विशेष भागामध्ये मी मंगेश कुमार तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. काल सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडी पार पडल्या. 20 मार्चला जो राडा झाला होता त्या राड्याच्या अनुषंगाने सभापती निवडीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र या सभापती निवडी पार पडल्या, त्याही बिनविरोध पार पडल्या आणि एकंदरच या सगळ्या प्रक्रियेवर, निवडणूक प्रक्रियेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य होते त्यांनी या ठिकाणी बहिष्कार घातल्याचं बोललं गेलं आणि यावेळी हा ड्रामा बघायला मिळालाच. मात्र जे काही घडलंय, काय बिघडलंय या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद काटकर अण्णा पुन्हा आपल्यासोबत आहेत. अण्णा, सातारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्ते. काल जो ड्रामा बघायला मिळाला, एकंदरच राष्ट्रवादी शिवसेने सदस्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग न घेतल्यामुळं भाजपचे सभापती हे बिनविरोध निवडून आले. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त भाजपचे 2 सभापती आणि 2 राष्ट्रवादीचे फुटलेल्या सदस्यांना संधी देण्यात आली. राजकारणात कसं असतंय की मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पहिली गोष्ट एक, ते जर सोनं करता आलं नाही तर तुमच्यासारखं दुर्दैव नाही. आणि एक पाऊल चुकलं राजकारणातलं की 100 पावलं तुम्ही मागे जाता, असं एक राजकारणातलं दुसरं सूत्र आहे. तर विषय असा झालाय की खरं तर ह्यांच्याकडं राष्ट्रवादी आणि सेनेकडं खरं तर बलाबल आहे आणि सत्ता नाही. हे मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडते असं झालेलं आहे. जे काय प्रशासनाकडून काम करून घ्यायचंय, प्रशासनाला वाकवायचंय, त्या पद्धतीनं भाजपनं सत्तेचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. हे जरी असलं पण राष्ट्रवादीचे आणि सेनेचे नेते कुठं कमी पडले नाहीत का असंही म्हणता येत नाही. ह्यांच्या ज्या ज्या उमेदवारांना तुम्ही नामनिर्देशन पत्र दिले, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना निवडून आणलं, सगळ्या गोष्टी केल्यात, पण तुमचे सदस्य तुमच्यासोबत राहिले नाहीत, हे फार मोठं दुर्दैव आहे. म्हणजे कुठल्याही एनकेन प्रकाराने त्यांनी खरं तर ते फोडले असतील आणि त्या पद्धतीनं हे राजकारण झालं. आणि खऱ्या अर्थानं ह्यांनी बहिष्कार वगैरे तू म्हटला सुरुवातीला तसं, हा बहिष्कार म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि सेनेला खऱ्या अर्थानं सबसेल माघार घ्यावी लागली. म्हणजे आता बहिष्कार वगैरे म्हणा, तर जर समजा उमेदवार आपले फुटलेलेच आहेत आणि पुन्हा आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल, पुन्हा मानहानी, ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर बहिष्कार हे हत्यार चांगल्या पद्धतीने लोकशाहीत त्यांनी वापरलेलं आहे. ही एक राजकारणाची पद्धत आहे, ती त्यांनी बरोबर वापरली. पण निश्चितपणानं सांगतो, पालकमंत्री असतील, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा मकरंद पाटील साहेब असतील, हे दोन्हीही नेते कुठंतरी स्वतःची जी सदस्याची फळी होती, म्हणजे तुम्हाला जनतेनं संधी दिली पण तुम्ही ती संधी गमावली असं तरी मला वाटतंय. आणि त्यात ह्यांना खरं तर माघार घेण्यापेक्षा ह्यांना यश आलं नाही आणि हेच खरं दुर्दैव आहे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की राष्ट्रवादीच्या 2 फुटील सदस्यांना संधी मिळाली, मात्र या मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे देखील तितकं गरजेचं असतं असं तुम्ही म्हटला. परंतु एक प्रश्न आहे की गद्दारी करून संधी मिळवणं हे राज्याच्या राजकारणाला कुठेतरी लागलेलं वळण म्हणावं लागेल का? नाही, आता हे तुम्ही आता राज्याच्या राजकारणात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ त्या काळात 1/3 नगरसेवक आमदार त्यांनी सत्तेत आणले आणि भाजपबरोबर युती केली. पण तो एक जरी झालं तरी ज्या वेळेला मी मागच्या वेळेलाही सांगितलं की ते ज्या वेळेला 1, 2, 5, 10 अशा आपण आमदार नाराज समजू शकतो, पण ज्या वेळेला एखाद्या पार्टीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाराजी असते त्यावेळेला नेतृत्व कुठंतरी चुकलं असतं म्हणावं लागतं. आणि त्या पद्धतीने ते चुकलेलं नेतृत्व असेल आणि ते कुठंतरी खटकत असेल, कुठंतरी त्याला चाप बसवायचं असेल, तर हे हत्यार नावेला जाणं का, ज्याने आयुष्य काढली, नारायण राणे सारख्या माणसांनी आयुष्य काढली सेनेत, एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांनंतरचा सगळा प्रवास त्यांनी सेनेत काढला. म्हणल्यानंतर स्वतःचं घर सोडून दुसरीकडे जाताना वेदना ह्या ठरलेल्या असतात. म्हणजे आज आपण मुलीचं लग्न करतो, 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष सांभाळतो, पण ती ज्या वेळेला सासरी जाते त्यावेळेला आपल्याला ज्या वेदना होतात त्या काळात त्यांनाही झाल्या असतील. आता ह्या लोकांना तरी म्हणजे तुमचा सांगतो आता लता कर्णे मॅडम असतील किंवा तुमच्या ऋतुजा शिंदे असतील, राष्ट्रवादीच्या 2 सदस्य फुटलेले आहेत आणि राष्ट्रवादीलाच गळती लागली, हे सगळ्यात दुर्दैव आहे. आणि खरं तर त्यांनाच जावं लागेल. पण भाजपने हे तर मात्र खेळी फार चांगली खेळी की जे फुटून आपल्याकडे आलेत, म्हणजे
त्या काळात तुम्ही बघितलं असेल राज्याच्या राजकारणात सुद्धा भाजपनं स्वतःकडं म्हणजे आमदाराची संख्या बलाबल जास्त असताना ही सेनेला त्यांनी खरं तर त्या काळात मुख्यमंत्रीपद दिलं. ही एक राजकारणाची खेळी असते. सर्वसामान्य जनतेचं, सर्वसामान्य मतदारांचं, लोकांचं जे त्या भावना असतात की त्या भावना कशा पद्धतीने उचलायचं हे भाजपनं त्या काळात खेळलं आणि त्याचा परिणाम असा झाला. पुढच्या निवडणुकीत बघा, भाजप आणि हे सगळे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर भाजपची आणि त्यांची सत्ता बलाबल म्हणजे या त्यावेळच्या सुद्धा गोष्टीत तुम्ही जर बघितलं सत्तेच्या राजकारणाच्या गणितात भाजप सर्वात मोठा पक्ष होता, पण भाजपला विरोधात बसण्याची वेळ आली. त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांना एकनाथ शिंदेचं पाठबळ मिळालं त्यावेळेला ते सत्तेत आले. त्यावेळेला सत्तेत आल्यामुळं आज ते भाजप तुम्हाला दिसतंय. म्हणजे मी तर लोकांना नेहमी म्हणतो, एक काळ भाजपचा असा होता की देशाच्या राजकारणात 2 खासदार होते. 2चे 302 कधी केले हे संघटन, ह्याला संघटन म्हणतात. हे 302 खासदार झाले आणि निर्विवादपणे त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. ही जी पद्धत आहे लोकांपर्यंत पोचणं, लोकांपर्यंत भावना म्हणजे ते कशाही पद्धतीने असतील, त्यांची राजकारणातली पद्धतच अशी आहे की तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त ज्या वेळेला पोचाल, तुमच्या योजना असतील, भलं तुम्ही जनतेला 1 रुपया द्या. म्हणजे त्या काळात मोदी साहेबांचं जर तुम्ही पंतप्रधान साहेबांचं जर ऐकलं तर प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये मिळतील. ही एक तुमची पद्धत असते. बरं, राजकारणात दिलेली सगळीच वचनं आणि सगळे जाहीरनामे तुम्हाला अंमलात आणले पाहिजेत असं कुठे कायद्यात तरतूद आहे. म्हणजे तुम्ही जाहीरनामा फक्त लोकांच्या मतदारांना फसवण्यासाठी म्हणा की लोकांचं मतपरिवर्तन करण्यासाठी वापरता, तीच पद्धत इथं आहे. ही 2 जे फुटले आणि तिसरा हा गैरहजरच राहिला, कामेश कांबळे. आणि त्याचा एक व्हिडिओ सांगतो मी तुम्हाला. ह्या 2 ज्या भगिनी सदस्य जे आहेत त्यांना दोघांनाही खुर्चीची संधी मिळाली आणि भविष्यात त्यांना कुठल्या म्हणजे कायद्याच्या चौकटीत कुठं त्यांना अपात्र ठरवलं जाईल, अमुक जाईल तमुक जाईल. पण मागच्या वेळेलाही मंगेश तुला मी तेही सांगितलं होतं की एका नगरसेवकावर अशाच पद्धतीने झालेली अतिक्रमणाची तक्रार 5 वर्ष पूर्ण त्याचा कालावधी संपला तरी त्याचा निकाल लागला नव्हता. म्हणजे अपात्रतेच्या बाबत सुद्धा आता जसं ज्या पद्धतीनं त्यांनी महसूल आणि तुमचं पोलीस यंत्रणा राबवून घेतली त्याच पद्धतीने भविष्यात ते जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने सांगतील. तो काय निकाल 6 महिन्याच्या आत द्यावा, 2 महिन्याच्या आत द्यावा, 3 महिन्याच्या आत द्यावा. जिल्हाधिकारी अपात्र ठरवलं तर ते आयुक्ताकडे अपील करणार, आयुक्ताकडे पुन्हा 6 महिने गेले. म्हणजे अगदी कितीही तुम्ही ताकद लावली तर ते जातात. पुढं तुमचं मंत्र्याकडे जातं. मंत्रालयात मंत्रीच त्यांचे आहेत. किती ताकद लावायची हे ते ठरवणार. त्याच्यामुळं ह्या मिळालेल्या संधीचं ह्या दोघींना सोनं जरी झालं असेल तरी पण त्या मांडवाखालनं जावं लागेल, जनतेच्या रोषाला जावं लागेल. कारण मी माझं मतदान केलं, राष्ट्रवादीला केलंय, मी माझं मतदान केलंय, तुमच्याकडे बघून केलंय. तुम्ही केलेली गद्दारी निश्चितपने आज जरी लोकांना ती त्रासदायक वाटत असली, मी मतदान करताना माझ्या माणसाला चुकलो ही भावना बळावत जाते. म्हणजे आज जी भाजपची जिल्ह्यातली प्रतिमा होती ती नाही तरी 20 मार्च पासून आतापर्यंत बऱ्यापैकी म्हणजे लोकांचा आज सकाळी सुद्धा ह्या निवडीच्या बाबतीत ज्या वेळेला लोकांशी थोडंसं ग्रामीण भागात बोललो तर लोकांना ते काय फारसं रुचलंय किंवा पटलंय असं नाही. म्हणजे जो धोत्रात आहे, तो फेट्यात आहे, म्हणजे ग्रामीण भागातला तो 3 पटनी शर्ट घालून आज ग्रामीण भागात सुद्धा पारावर बसणारा माणूस जर राजकारणाच्या ह्या बाबत जर नाराजी व्यक्त करत असेल तर कुठंतरी हे चुकतंय असं गृहीत धरलं पाहिजे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर निष्ठेचं राजकारण राहिलंच नाहीये का? नाही, मी गेल्या वेळेला तुम्हाला म्हटलं ना, तत्व निष्ठा आणि स्वतःचं एखाद्या नेत्यावरचं प्रेम ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीत अलीकडच्या काळात अजिबात. म्हणजे ते कधीच भाषणात गुंडाळायला गेले, 15-20 वर्षापूर्वीच गेले. म्हणजे पूर्वीचा काळ असा एक होता की काँग्रेसमध्येच सरपंच झाला आणि सभापती होऊन आमदार झाला तरी काँग्रेसमध्येच, काँग्रेसनं त्यांना डावललं तरी काँग्रेसमध्येच. पण अलीकडच्या काळात तसं होत नाही. नक्कीच. या सभापती निवडी पार पडल्या. खरं तर 20 तारखेला अध्यक्षपदाच्या निवडीवेळी जो राडा झाला होता त्या राड्यातून कुठेतरी प्रशासन सतर्क होताना आपल्याला बघायला मिळालं आणि 100 मीटरची प्रतिबंधात्मक आदेश असताना देखील 500 मीटर पासूनच खरं तर जे पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांनी कुठेतरी काळजी घेतानाच बघायला मिळालं आपल्याला. परंतु या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक जनतेला किंवा जे अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी वेठीस धरलं जातंय का? 100% जनतेला वेठीस धरलं जातं, प्रशासनाला वेठीस धरलं जाते. गंमत अशी आहे
की ह्या जो 20 मार्चची निवडणूक आणि कालची जर निवडणूक जर बघितली तुम्ही सभापती पदाची, तर ह्या निवडी म्हणजे काय आसामला वगैरे किंवा जम्मू काश्मीरला तिकडं विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका आहेत का काय, अशा पद्धतीचं एक वातावरण म्हणजे निर्माण झालं होतं. म्हणजे एकूण सदस्य संख्या 65 आणि पोलिसांची संख्या 165, अधिकाऱ्यांची संख्या 50च्या घरात. म्हणजे हे काय सातारा शहराला किंवा सातारा जिल्ह्याला शोभणारी बाब आहे असं नाही. निश्चितपणानं प्रशासन हे वेटीस धरलं जातंय. जेवढा तुम्हाला राजकारणाचा फायदा घेता येईल तेवढा तुम्हाला राजकारणातनं ते फायदा घेता येत आणि त्याच्यामुळं तर ह्या सगळ्या गोष्टी सहजासहजी हे करायला मिळतात. आता खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य फुटणं म्हणजे फार तशी मोठी गोष्ट आहे. शिवसेनेचा एक फुटला नाही म्हणजे शंभूराज देसाईने आपली फळी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मकरंद पाटीलांना आणि नितीन पाटलांना, खासदार नितीन पाटलांना त्यात अपयश आलं. हे खरं तर ह्या मागचं खरं सूत्र आहे. ज्या पद्धतीने म्हटलं की नितीन पाटलांना आणि मकरंद आबांना खरं तर अपयश आलं ह्यामध्ये. जर बघितलं आपण तर एकंदरच जे बापू शिंदे होते, जे मागे काही अपहरण नाट्य घडलं, हे बापू शिंदे मुळात या दोघांचे विरोधक होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यांनी उमेदवारी घेतली, निवडून देखील आले. अद्याप ते तरी राष्ट्रवादी सोबत आहेत, परंतु जे नाट्य घडलं, विकास त्यांचे जे चिरंजीव आहेत विकास शिंदे यांनी ती तक्रार दाखल केली. अर्थात हे बोललं जातं की ही तक्रार जी आहे ती भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. आज दुसरीकडे बघितलं, कालच्या निवडीमध्ये विराज शिंदे हे मूळ काँग्रेसचे होते. त्यांची आणि जयकुमार गोरेंची मैत्री ही सर्वांना माहिती आहे. मात्र त्या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यांनी उमेदवारी मिळवली, निवडून देखील आले. मात्र कालच्या सभापतीमध्ये पदाच्या निवडीमध्ये बघितलं आपण की भाजपने त्यांना संधी दिली, म्हणजे ते फुटले मकरंद आबांपासून. आबांचा निर्णय कुठेतरी चुकताना बघायला मिळतोय की कुठेतरी राजकीय पकड कमी होताना बघायला मिळतात. नाही, काल परवा मी सोशल मीडियावर काय एक पोस्ट बघितलं या संदर्भातल्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यात त्याने असं म्हटलेलं होतं, एक 2-4 प्रतिक्रिया अशा होत्या की आबा जे पहिल्यापासून तुमच्याबरोबर निष्ठा राखताय ते आजही तुमच्या बरोबर आहेत, पण त्यांना निर्णय प्रक्रियेत डावललं जातंय किंवा त्यांना संधी कमी दिली जाते. आता राजकारणात कसं आहे की सभापती पद असतं 1 आणि मागणारे असतात 100, नगरसेवक पद असतं 1 आणि मागणारे असतात 80. त्या पद्धतीनं कुठलाही नेता त्या कार्यकर्त्याला संधी देऊ शकत नाहीत. पण तुमच्याकडे तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील ताब्यात. म्हणजे आज जर बघितलं, सातारचंच तुम्हाला एक उदाहरण देतो. आपले खासदार उदयनराजेंच्याकडं नगरपालिका सोडली तर स्थानिक स्वराज्य संस्था कुठली फारशा नाही आहेत. बघा आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा फारसं यश त्यांना कुठं आलेलं आहे असं बघा. म्हणजे कार्यकर्ते त्यांच्याकडे फळी आहे पण संधी नाही. त्याच्या विरुद्ध बाबाराजांच्याकडे आहे, त्यांच्याकडे कारखाना आहे, शेती उत्पन्न बाजार समिती आहे, खरेदी विक्री संघ आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, जिल्हा खरेदी विक्री संघ आहे. म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत, सूतगिरणी आहे, कारखाना आहे, ह्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील तेवढं कार्यकर्त्यांना पुनर्वसनाचं केंद्र होतं. प्रत्येकाला तरी देखील संधी देता येते का त्यांना? मग कुठंतरी त्यांना ऍडजस्टमेंट करून थांबावं लागतंय, कुठंतरी नाराजीचा सूर होतोय. त्याच पद्धतीचं मकरंद आबांचं होतंय. म्हणजे जेवढ्या आता अलीकडच्या काळात कारखाना आला, पंचायत समिती आली, शेती उत्पन्न बाजार, पण सत्ता संघर्ष हा त्यांचा करतच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या पद्धतीने होतंय. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला समोर येताना दिसत आहेत. परंतु आबांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागणार आहे का? आगामी 2029 आपण विचार केला आता मतदारसंघाचं जर बघाल ना, तर पूर्वीचा मतदारसंघ हा लोणंदचा काय भाग होता आणि खंडाळा, म्हणजे वाई महाबळेश्वर, वाई तालुका म्हणजे वाईचा काही भाग आणि खंडाळ्याचा भाग असा, आणि पूर्वी तिकडं थोडंसं लोणंद होतं. त्यामुळं ह्या वेळेला मतदारसंघ तिथं सुद्धा कुठला पडतोय ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. राजकारणात काही होऊ शकतं. आजपर्यंत मान हा राखीव मतदारसंघ होता, मान ओपन झाला, त्याच्यानंतर फलटण राखीव झाला, आता फलटण 2029ला ओपन होईल. त्यावेळेला जर लगतचा मतदारसंघ म्हणून आबांच्याकडे सुद्धा हे राष्ट्रवादी म्हणजे भाजपचे सत्ताधारी देऊ शकतात. म्हणजे ते जर झालं तर आबांच्या थोड्याशा अडचणी होईल. दुसरी गोष्ट अशी की महिलांना मतदारसंघ वाढतायत. उद्या जर राखीव म्हणून त्यांनी जर महिला राखीव केला तर मधल्यानंतरच्या काळात बाबाराजांनी सुरभी भोसले जे आहेत पंचायत समिती सदस्य, मदनदादांच्या कन्या, तिला सुद्धा भावी आमदार म्हणून असं त्यांनी थोडंसं हे केलं होतं. म्हणजे भविष्याच्या काळात जर तुम्ही बघितलं तर
उद्या जर महिला राखीव झालं किंवा मतदारसंघ थोडासा इकडचा तिकडं झाला तर थोडंसं संघर्षाची भूमिका. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो, मी लक्ष्मण तात्यांपासून मी आजपर्यंत त्या घराचं एक वैशिष्ट्य बघतोय. हे 3 भाऊ आणि तात्या कोणतरी मतदारसंघात रोज एक कोणतरी आहे. कुणाच्या सुखदुःखाला कधी चुकलेलं नाहीत. कुणाचं लग्न असू देत, कुणाची पूजा असू देत, कुणाचं बारसं असू देत, कुणाचं दुःखद घटना असू देत, कमीत कमी त्या घराची संपर्क म्हणजे मतदारसंघात कसा संपर्क ठेवावा हे त्या घराकडनं सुकावं. म्हणजे आजपर्यंत ह्यांना विरोधात मतदारसंघ गेलाय अनेक वेळा ऐकलंय, पण मात्र निकाल ह्यांच्या बाजूने लागले. त्याचं कारण असं आहे की जनसंपर्क ह्या कुटुंबाचा फार मोठा आहे. आणि कालच्या जी सभापती निवडी पार पडल्या या निवडीवरून जे एक राजकीय रणकंदन आपल्याला बघायला मिळालं. राष्ट्रवादीच्या आणि शिवसेने सदस्य पायरीवर बसून सदस्यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाईंनी देखील एक मुद्दा उपस्थित केला की जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी ही वेळ आली की सदस्यांनी पायरीवर बसून आंदोलन केलं. हो, खरं आहे ना. म्हणजे मी सुद्धा काल ते पाहिलं ना की आत गेल्यानंतर काळे फिती लावून पहिल्याच सभापतीच्या निवडी आणि त्यावेळेला काळे फिती लावून हे सगळं जर जात असतील आणि हे करतील, म्हणजे आजपर्यंत मी अधिवेशनाच्या काळात असेल तर विरोधी पक्ष हे खरं तर अशा पद्धतीची भूमिका घेतो. पण जिल्ह्याच्या इतिहासात हा कालचा काळा दिवस म्हणावा लागेल. ह्याचं कारणच असं आहे की हा यशवंत विचारांचा जिल्हा आहे, हा छत्रपतींच्या राजधानीचा जिल्हा आहे, त्याच्यानंतर परतरी सरकाराचा जिल्हा आहे. म्हणजे जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे. त्या वेगळ्या परंपरेत अशा पद्धतीनं बहिष्कार, घोषणाबाजी आणि विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देणं, हे सगळ्यात मी नेत्यांच्या विरोधात घोषणा देणं वेगळं बघितलंय, पक्षांच्या विरोधात घोषणा देणं वेगळं बोलतोय. पण कालचा जो एकंदरीत प्रवास बघितला तुम्ही तर निश्चितपणानं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं नाव घेऊन घोषणा दिल्यात, प्रशासनाचा धिक्कार केलाय. आणि हे सगळ्यात लोकशाहीतलं, कारण प्रशासनाला नेहमी हे भूमिका बजावताना मिळलची बनवायची असते. म्हणजे दोन्ही सारखे, तुम्ही आम्हाला सारखे सत्ताधारी सारखे विरोधकी सारखे असे बजवायचे असते. पण ज्या वेळेला अशी भूमिका घेतली जाते आणि ती सदस्यांनी घेतली जाते त्यावेळेला थोडंसं पुढचं जिल्हा परिषदेचं कामकाजी तुम्हाला आठवतंय का मंगेश? आत्तापर्यंत इथल्या आपल्या सातारा आणि कोल्हापूर जे शिक्षक बँक आहे, गुरुजींच्या बँकेत तिथं चपला फेकाफेकी होती. भविष्यात असा गोंधळ, मोठ्या प्रमाणावरचा गोंधळ तुम्हाला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिसेल. कारण एकंदरीत जर बघितलं कालच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया, आगे आगे होता है देख, असं काय काय, म्हणजे त्याच्यानंतर पुलाखालनं बरंचसं पाणी वाहून गेलंय, त्याच्यानंतर 5 वर्ष अजून आहेत, आत्ता तरी अजून 1 महिना व्हायचा आहे, अशा पद्धतीचा त्यांचा जो एकंदरीत रोख होता तो रोख मात्र खरं तर 5 वर्षाच्या कारभाराकडे होता. आता 5 वर्षाच्या म्हणण्यापेक्षा 2.5 वर्षानंतर ही ज्या वेळेला बदल होईल किंवा अपात्रतेच्या संदर्भात तर जर ह्यांनी काय केलं तर अपात्रतेच्या संदर्भात जर उद्या विषय आला तरी आता ह्या 2 सदस्य तर त्यांनी फोडलेलेच आहेत, भविष्यात मोकळीक असेल आणखी फोडू शकतात. त्यामुळे अपात्रतेचं करतील का नाही थोडीशी मला बी आता शंका यायला लागली. कारण हे जर 2 फुटले नसते तर ह्या 4ही सभापती पदावर तुम्हाला राष्ट्रवादी आणि सेनेचे सदस्य बसलेले दिसले असते आणि सत्तेतला वेगळा पॅटर्न म्हणजे भाजपकडं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि 4ही सभापती हे सेनेकडं आणि ह्याच्याकडं अशा पद्धतीचं दिसलं असतं. पण ह्या 2 सदस्यांना खुर्च्या मिळाल्यामुळं हे भविष्यात अपात्रतेकडे जरी गेल्या तर ह्या 2 मतदारसंघात तुम्हाला त्या गटाच्या तुम्हाला निवडणूक दिसेल. पण ती वेळेवर होईल का नाही, कधी होईल, राजकारणात किती दबाव आणला जाईल. कारण तुम्ही बघितलं राज्याच्या राजकारणात अजून घड्याळाचा आणि धनुष्यबाणाचा जर निकाल 5-5, 7-7 वर्षे लागत नसेल तर तुमचं आमचं काय घेऊन बसलं. हे तर जिल्हा परिषद आहे, 2-2 मंत्री आहेत, एक ग्रामविकास मंत्री त्याच विभागाचे आहेत आणि इकडं तर बाबाराजे बांधकाम आहे आणि शिवाय बाबाराजांच्या एवढा फडणवीस साहेबांच्या जवळ मला तरी आत्ता वाटत नाही कोण असेल म्हणून. म्हणजे फार अत्यंत निकटवर्तीय म्हणून बाबाराजांच्याकडे बघितलं जातं. त्या पद्धतीने ते आहेत. त्याच्यामुळे जेवढी ताकद अंतर्गत वापरता येईल तेवढी वापरता येईल आणि अशा पद्धतीनं ते एकंदरीत राजकारण दिसतंय. जेणेकरून काल जे सदस्यांनी आंदोलन केलं या आंदोलनानंतर
दोन्हीकडे पत्रकार परिषदा पार पडल्या. हो. शंभूराज देसाई आणि मकरंद बाबांची एकत्रित पत्रकार परिषद बघायला मिळाली. दुसरीकडे जयकुमार गोरे आणि शिवेंद्र बाबांची पत्रकार परिषद बघितली. याच्यामध्ये एकमेकांना इशारे देण्यात आले. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आगे आगे देखो होता है क्या, हो. पुलाखालून बरंच पाणी जायचंय, त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे म्हटले की आम्ही देखील बघायलाच बसलोय, तुम्ही काय नक्की दाखवणार आहे ते. त्यामुळे या आगामी 5 वर्षांमध्ये जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी कुठेतरी एकमेकांचं जिरवाजिरवी किंवा एकमेकांना विरोधच होणार आहे का? नाही, कसं आहे, खरं तर मी परवाच्या तुमच्या बरोबर चर्चेच्या वेळेला सांगितलं होतं की सातारा जिल्ह्याला पहिल्यांदा संधी फार मोठी मिळाली आणि 4 कॅबिनेट मंत्री मिळाले. आणि अशा परिस्थितीत खरं तर ह्या विकासाला गुन्हा लागायला नको होता. थोडाफार तरी परिणाम निश्चितपणानं होणार, आडावाडीचं राजकारण होणार. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबाराजांच्याकडे बांधकाम आहे. आणि बांधकाम हा खरं तर आमदाराचा आत्मा असतो. विकास कामं करायची असतील तर तुम्हाला रस्ते करावे लागतील, तुम्हाला जिथं पूल बांधायचे असतील तिथं पूल बांधायचे असेल, तर लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील, तुमचे कार्यकर्ते जे ठेकेदार असतील त्यांना कामं द्यायची असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. त्याला कुठेतरी खीळ बसेल अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. पण जर एकंदरीत जिल्ह्याचा जर बघितलं पुढच्या राजकारणातलं, तर खरं तर अनिल देसाईंना मानमधनं आमदार व्हायचंय. एकंदरीत त्यांचा सूर तसाच गेल्या 5-10 वर्षातला तसाच आहे. पण तिथलं एकंदरीत जर राजकारण बघितलं तर शेवटच्या क्षणाला दोन्ही बंधू एकत्र येतात. म्हणजे 5 वर्ष शेखर गोरे आणि तुम्हाला जयकुमार गोरे हे दोघं एकमेकाच्या विरोधात कट्टर दुश्मन म्हणून वावरतात. पण शेवटच्या 2 दिवसात ते एकत्र येतात आणि सगळ्या निकालाचा रंगाचा बेरंग करतो. त्याच्या उलट अनिल देसाई असतील, तिथले प्रभाकर देशमुख असतील, तिथं निमसोडचे तुमचे रणजित देशमुख असतील, ही सगळी मंडळी एकत्र यायला थोडासा कालावधी जातोय आणि कालावधीमध्ये ते एकत्र येतच नाहीत आणि त्याचा फायदा मिळतोय. ह्या वेळेला जर त्यांनी संघटितपणे जर खरं तर लढा दिला आणि एक दिलानं लढले, खोया असू देत, पण ह्या शक्तीविरुद्ध आपल्याला लढायचे आणि मागचे सगळे जर अनुभव घेता म्हणजे शेखर गोऱ्यांचा किंवा त्या दोघा बंधूंचा एकत्र येण्याचा, तर त्या पद्धतीनं आपल्याला एकत्र येऊन ही शक्तीला रोखायचं असं जर ह्यांनी चंग बांधला तर निश्चितपणानं बदल होईल. आता गंमत अशी आहे की पाटणमध्ये सुद्धा खरं तर शंभूराज देसाईंचं जे आत्ताचे जे हे आहे, तर खरं तर खऱ्या अर्थानं भाजपनं सत्यजित पाटणकरांना भाजपत घेतल्यामुळं तिथं जी त्यांची अंतर्गत सत्ता संघर्ष आहे गेल्या 2-3 पिढ्या मागचा, तर तो खरं तर या निमित्तानं परत वर आलाय आणि भाजपनं पूर्ण ताकद ही सत्यजित पाटणकरांना दिलेली आहे. मग त्यांना भविष्यात तशाच पद्धतीनं ते ताकद देत राहणार आणि शंभूराज देसायांच्या स्वभावाचा फायदा उचलत हे जाण्याचा प्रयत्न करतील. पण भविष्यात कोण कुणाबरोबर असेल म्हणजे जर तरच्या गोष्टी आपण ह्या गोष्टी करतोय, कारण राजकारणातला असं आहे की आज मी तुमच्या सोबत असतो, उद्या असेनच असं नाही. तसं जर उद्या आज जर बघितलं तर राज्यात तुम्हाला 2 नंबरचा पक्ष म्हणून आज शिवसेना आहे. म्हणजे कुणालाही खरं वाटणार ना, म्हणजे खरं म्हणजे असं होऊ शकतं हे खरं वाटलं नसतं, अशा पद्धतीचं ते खरं तर झालेलं आहे. आणि एक आत्ताची जर सध्याची परिस्थिती बघितली म्हणजे स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर, तर सहानुभूती बऱ्यापैकी ही मंगेश तुम्हाला शिवसेनेकडे आहे. कारण एक सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून लोकांचा मतदारांचा बघण्याचा दृष्टिकोन हा एकनाथ शिंदेंच्याकडे आहे. म्हणजे ह्यांच्याकडे किती ताकद असेल, पैशाची असेल, हे असेल ते असेल, पण लोकांच्या एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर एकनाथ शिंदे हे टॉपरला असतील आणि टॉपरला येऊ नयेत ह्याची भाजप फार काळजी घेईल भविष्यात असं दिसतंय. त्यामुळे ह्या राजकारणात असं चालणारच आहे. ज्या पद्धतीनं ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण बघितलं की राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढली खरी, परंतु कुठे एक नेत्यांचा चेहरा किंवा जो पाठबळ म्हणावं ते पाठबळ कमी पडताना आपल्याला बघायला मिळालं. राष्ट्रवादीतून नितीन काका आणि मकरंद आबा हे दोघे एकत्र लढत होते, कार्यकर्त्यांना धीर देत होते. दुसरीकडे पालकमंत्री शिवसेनेला धीर देत होते. परंतु भाजपसाठी शिवेंद्र बाबा असतील, जयकुमार गोरे असतील, खाली फलटणकडे बघितलं आपण रणजित निंबाळकर होते, त्यांच्यासोबत सचिन पाटील होते राष्ट्रवादीचे आमदार, इकडे मनोज दादा, सत्यजित पाटणकर पाटणमध्ये होते, अतुल भोसले होते. म्हणजे एक प्रमुख नेत्यांचा चेहरा आणि एक फळी भाजपकडे आहे आणि त्याचाच परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे कुठेतरी
राष्ट्रवादी बॅकफुटवर गेल्याचं बघायला मिळालं. कारण का स्वाभिमान हा शिवसेनेचा दुखावला होता, त्यामुळे शिवसेनेचे सदस्य जास्त फुटले नाहीत. जे फुटले ते महेश शिंदेच्या बरोबरचे होते, त्यामुळे ते साईडला गेले. परंतु राष्ट्रवादीचे सदस्य आगामी काळात देखील फुटण्याची भीती आहे. त्यामुळे जो 20चा आकडा जो राष्ट्रवादीकडे आहे तो भविष्यात आणखी खाली येईल का? आता पहिला प्रश्न तुझा असा आहे की ही फळे आणि ती फळे, म्हणजे राष्ट्रवादीच्या फळे किंवा शंभूराज देसाईंनी मकरंद पाटीलांनी इकडे ही फळे. आज मतदारांचा कल बघा तुम्ही, हे 4 म्हणजे 2 कॅबिनेट मंत्री, 2 3 आमदार, एक माजी खासदार, ही सगळी मंडळी एकत्र असताना जिल्ह्याचा एकंदरीत मतदाराचा जर म्हणजे सभापती पण निवडीत काय झालं सोडून देऊ, अध्यक्षपदाच्या निवडीत झालं, लोकांचा बघण्याचा किंवा मतदारांचा ह्या भाजपकडे बघण्याचा किंवा मतदानाचा टक्का घसरलाय, हे तुम्ही नाकारता का? नाहीच. माझं म्हणणं कसं आहे की भाजपकडं तुमच्याकडे सगळे साम दाम दंडभेद सगळीकडे वापरले तुम्ही. प्रत्येक मतदारसंघात तुमचे 4 आमदार आहेत, 2 माजी खासदार आहे, 2 आमदार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना जर शेवटच्या क्षणाला निवडून येऊन जर राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेकडे वाटचाल करत असेल तर निश्चितपणानं जिल्ह्याच्या राजकारणात हा भाजपबद्दल नाराजी असं तुम्ही म्हणू शकत नाही का? म्हणलं पाहिजे. कारण 35-37 जर तुमच्याकडे आकडा जात असेल आणि हे सत्ता असून तुमच्याकडे जर एवढं जात असेल तर लोकांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. पहिला प्रश्न इथं निघाला. आता दुसरा प्रश्न तुझा काय आहे? आगामी काळातली हीच परिस्थिती पुढे राहील. परिस्थिती काय राहील तर मी आज सांगतो, म्हणजे मी गेल्या मुलाखतीत एक गोष्ट सांगितली होती की ह्या सगळा 20 मार्चचा राडा आणि कालचा एकंदरीत झालेला सगळा बहिष्कार असेल, सत्ता हे असेल, खुर्चीचं पळवापळवी असेल, आरोप प्रत्यारोप असेल, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की या सगळ्या प्रक्रियेत जर थोरले छत्रपती खासदार उदयनराजे जर असते तर हे घडलं नसतं असं सांगत होतो. बरोबर आहे की? मग हे आपण ह्यासाठी असंही म्हटलं होतं की सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं आणि सत्तेचं गणित बांधावं, हे आपण बोललो होतो. पण पुढचा जर तुम्ही बघितलं सत्तेचं सत्तांतर तर अलीकडच्या काळात तुम्ही बघा, म्हणजे मी जसं हे बोललो की राष्ट्रपती झाले असते, जर बाबाराजांच्या 25% जरी काम छत्रपतींनी पक्षासाठी केलं असतं तर उदयनराजे आज तुम्हाला राष्ट्रपती दिसले असते. पण आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली राज्याची एकंदरीत तर राज्यात फडणवीस साहेब हे बाबांना प्रत्येक वेळेला पुश करतात बघा. हे प्रत्येक वेळेला ताकद देण्याचं काम बाबाराजांना केलं जातंय. ह्याचं कारण असं आहे की उद्या जर भविष्यात गडकरी निवृत्त होत आहेत, 65 वर्षाचा निकष लावला गेला, वर जर पंतप्रधान बदलले गेले म्हणजे त्यांच्या निकषानुसार, तर त्या वरच्या केंद्राच्या शासनाच्या ह्याच्यात तुम्हाला महाराष्ट्रातनं कोणतर फडणवीसांशिवाय कोण दिसणार नाही. म्हणजे मी आजपर्यंत आपण सगळ्यांना म्हणायचो की शरद पवारांसारखा धुरंधर नेता नाही, फोडाफोडीचं राजकारण त्यांनीच करावं. त्याच्या 100 पट पुढे येते फडणवीस साहेब. हे 100 पट म्हणजे कुठल्या वेळेला कुणाची सुंगटी कुणाकडे अडकवायची, कुणाला कुठं पालता करायचा, कुणाला कुठं उचलायचं हे ते ठरवतात. पण एकंदरीत जर हे राज्याच्या गणित जर तुम्ही बघितलं तर भविष्यात तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे बाबाराजे असतील. हे त्यांना बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही, तर राजकारणातलं माझा जो थोडाफार मला जे कळतं, जो अभ्यास आहे त्यातनं मला तर एकंदरीत असं वाटतंय की बाबाराजे हे पुढचे उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांना पुश करायचं चाललेलं दिसतंय. आणि त्याचं कारण 2 आहेत की मराठा आमदारांची लॉबी ही बाबांच्या मागे उभी राहील. आतापर्यंत ब्राह्मण झाले, ब्राह्मण म्हणून सगळेच ओरडत आहेत, त्यांना बाजूला करा म्हणतायत. मग कुठंतरी मराठ्यांचा चेहरा आणायचा झाला तर बाबाराजांशिवाय ह्यात तुम्हाला पर्याय नाही. त्यामुळं आज त्यांना ताकद देण्याचं काम ते करतायत, म्हणून त्यांना बांधकाम मंत्रीपद दिलंय. बांधकाम सारखं म्हणजे सगळ्यात विरोधकांना हातात कोलीत देणारं खातं कुठलं नाही. पण गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडातलं बघितलं की 2 अधिवेशन बघितले, बांधकाम खात्यावर कुठल्याही बोलण्याचं धाडस हे कुठल्याही आमदारांना केलं नाही. कारण एक राजघराण्याचं वलय आणि स्वतःचा ठेवलेला वर्चस्व. त्यामुळं भविष्यात तुम्हाला मुख्यमंत्री हा सातारचा सुद्धा दिसू शकतो. हे राजकारणातलं राज्याचं गणित असेल. पण जिल्ह्याचं गणित काय राहणार आहे? कारण जिल्ह्यातलं गणित तुम्हाला मी सांगतो,
जिल्ह्याचं गणित तुम्हाला मंगेश सांगतो की इथं बरेचसे बदल झालेले दिसतील तुम्हाला, बरेचसे बदल झालेले दिसतील. आणि बदल हे ह्या मतदानाच्या एकंदरीत आकडेवारीवरनं लोकांचा आत्ता असलेला कल बघितल्यानंतर, त्याच्यानंतर ज्या काही योजना होत्या अंमलात आणणार होत्या त्याच्यावर अपयश आल्यानंतर, शेतकऱ्यांच्या निकष जे कर्जफेडीवर लावले त्याच्यावरून, आणि एकंदरीत भाजपच्या बद्दल जे राज्यातली नाराजीचा सूर जर आहे, आणि सातारा जिल्ह्यात जे भाजपचे 4 आमदार आहेत, 2 मंत्री आहेत, माजी आमदार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जर एकंदरीत इतिहास बघितला, आणि जर एकंदरीत एकंदरीत तर भाजपच्या तुमच्या जिल्हा परिषदला बलाबल बघितलं तर सातारा जिल्ह्यात निश्चितपणानं नाराजीचा सूर भाजपबद्दल आहे. पण भविष्यात तो किती बदलतोय, कारण चुका जेवढ्या घडत जातात तेवढ्या तुम्हाला बदनामीला सामोरं जावं लागतं, आणि लोकांचा स्वतःचा कल विचारधारा बदलली जाते. ह्या एकंदरीत 20 मार्च आणि कालच्या निवडीत जर बघितलं तर भाजपला फार मोठ्या रोषाला आता ग्रामीण भागात सामोरं जावं लागतंय. लोक तोंडावर बोलत नाहीत, पण आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला त्यांना बोलतं करतो त्यावेळेला ह्या गोष्टी बाहेर पडतात. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलंय की सातारा जिल्ह्यातील लोकांचा नाराजी सूर हा भाजपचा आहे, हो, तरी देखील भाजपचे आमदार जास्त आहे. त्याचं कारण ही थोडक्यात असं असेल की व्यक्ती म्हणजे लोकांनी मतदान हे व्यक्तीकडे बघून दिले, पक्षाकडे बघून दिले नाही. नक्कीच नाहीये. परंतु भाजपसाठी प्रयत्न करताना, पक्षासाठी प्रयत्न करताना हीच नेते मंडळी, हेच मंत्री महोदय कुठेतरी स्वतःवर नाराजी उडून घेताना बघायला मिळतात का मग? 100% तसंच होतंय ना. म्हणजे ह्या सत्ता नाट्यात तेच घडलंय ना. आज नाराजीचा सूर का आहे, तर सत्ता सेनेकडे भाजप म्हणजे सेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे आहे. त्यांना सरळ सरळ मत होतं, तो तुम्ही एवढं अपहरणाचे गुन्हे, पळवापळवी, त्या अपहरणात अटक करणे, फोडाफोडी, ह्या फोडाफोडी राजकारणात शहाचं राजकारण हे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बघायला कधी मिळालेलं नाही, आणि मी तर माझ्या ह्याच्यात कधी पाहिलेलं नाही. म्हणजे इथं सुद्धा दोन्ही म्हणजे उदयनराजांचं आणि बाबाराजांचं राजकीय जे हे चाललं होतं वर्चस्वासाठी, किंवा भाऊसाहेब महाराजांच्या पासून आजपर्यंत मी बघत जे आलोय, ह्या दोघांनी असं कधी केलेलं नाही. म्हणजे एक काळ असाही होता की बाबाराजांचे काही उमेदवार नगरसेवक त्यांनी फोडून सत्ता उदयनराजेने आणली होती, पण त्यावेळेला पळवून नेलं, अपहरणाचे गुन्हे दाखल केले वगैरे, असं कधी झालेलं नव्हतं. ह्या जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदा घडलंय, आणि हे धोक्याची घंटा आहे. नक्कीच. याचा परिणाम 2029च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 1-2 मतदारसंघामध्ये बघायला मिळेल. 100% 2-3 मतदारसंघात पाहायला मिळेल असं एकंदरीत दिसतंय गणित. पण हा बदल घडत जातो. म्हणजे लोक शॉर्ट मेमरी झालेली आहेत, हा बदल बघायला मिळतो. पण जर 5 वर्ष म्हणजे अजून 5 वर्ष आहेत, हे शंभूराजांचं वक्तव्य जे आहे, म्हणजे हे जे राजकारण आहे हे तापवत ठेवण्याचं ते काम करतील. आणि आमच्यावर कसा अन्याय केला, यांनी पैशाचा आणि बळाचा वापर कसा केला, या कालच्या ह्याच्यात आहे. म्हणजे एक शशिकांत शिंदेची एक वाक्य आहे त्यात, की सरकारी तिजोरीवर हे सगळं घडवून आणलं, म्हणजे ठेके देणं वगैरे, अमुक तमुक, ह्या पद्धतीनं त्यांनी राजकारण करून स्वतःची सत्ता आणली, अशा वगैरे त्यांचं वक्तव्य होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा वापर प्रत्येकजण करत असते. यापूर्वी काँग्रेसच्या काळात एवढा झाला नसेल, तेवढ्याला एवढं स्पर्धेचं राजकारण नसेल. अलीकडच्या काळात बघितलं तर स्पर्धेचं राजकारण वाढलेलं आहे. शहा कट शहाचं राजकारण फार मोठं वाढलंय. त्यामुळे ह्या गोष्टी घडत जाणार, आणि पुढच्या भविष्यात तुम्हाला अशाच पद्धतीनं तुम्हाला विधानसभेला सुद्धा काय कमी त्रास प्रशासनाला होईल असं वाटत नाही, कारण प्रत्येकजण आपली सत्ता कशी येईल ह्यासाठी धडपडत असते. त्या पद्धतीने ते होत जाईल. काल खरं तर ज्या जिल्हा परिषद सभापतीच्या निवडी पार पडत होत्या, या निवडीदरम्यान ज्यावेळेस राष्ट्रवादी शिवसेना सदस्य आतमध्ये गेले, त्यावेळेस कुठेतरी त्यांना अडवण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात आलं. पोलीस प्रशासनाने खरं तर त्यांना मुद्दामहून उशीर केला असा आरोप होत आहेत. ते आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अधोरेखित केले, आणि या सदस्यांनी देखील बोलून दाखवले. नेमका काय प्रकार काय? नाही मंगेश, गेल्या वेळेचं जर बघितलं तर प्रशासनानं फार वेगळी भूमिका घेतली होती. पण मी त्यावेळेला सांगितलं होतं की प्रशासन ह्या वेळेला अलर्ट मोडवर असेल. 100 मीटर 500 मीटर थांबवणं, अमुक तमुक, म्हणजे तो शेवटी तुमच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो. पण मी एकंदरीत काल मी बघितलं, मोबाईल बाहेर ठेवून घेणं ही काय बेकायदेशीर आहे असं नाही, कारण मोबाईल हा विषय असा आहे की काही घडवू शकतो. त्यामुळं ह्या सदस्यांचे मोबाईल घेतले, त्या सदस्यांचे मोबाईल घेतले नाहीत,
किंवा आम्हाला फॉर्म, मी ते बघितलं, अनिल देसाईंची मुलाखत बघितली, जिप सदस्य. मग आम्हाला फॉर्म भरून दिले नाही, आम्हाला प्रशासनाने ह्या वेळेला केलं. ह्या गोष्टी थोड्याशा बालिशपणाच्या वाटतात. कारण कसं आहे, मग एकंदरीत आपण त्या सगळ्या प्रवाहात असल्यामुळं मला वाटतंय, कारण तुम्हाला वेळ मिळाला नाही हे म्हणता येत नाही. तुम्हाला 1 तासाचा कालावधी दिलेला असतो फॉर्म घेणं, फॉर्म भरणं, फॉर्म बनवून देणं किंवा त्याची तजवीज करणं. तुम्ही जर बहिष्काराचं हत्यार उपसणार होता, तुमचे 2 सदस्य फुटले होते, हे तुम्हाला माहित होतं म्हणून तुम्ही बहिष्काराचा खरं तर विषय घेतला. जर तुमचे 2 सदस्य फुटले नसते तर तुम्ही स्वतःहून फॉर्म भरले असते. मग तुम्हाला 1 तास असं काय त्यांनी थांबवलं होतं का? 1 तास आधी तुम्हाला जर तिथं 11 वाजता आत जायचं होतं, तर तुम्ही तिथं 11:45लाच पोहोचायला पाहिजे होतं. तुम्ही 11 वाजता ते सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून, मग त्यांनी कागदही दाखवला, ह्यात मोबाईल जमा करावा लागेल, असं कुठं त्यांनी दिलंय, असं ते मी बघितलं काल ते. पण असं कधी होत नाही. म्हणजे मोबाईल जमा करून घ्यायला काय, तिथं 5-6 माणसं बसली होती, तिथं काय एकच व्यक्ती होती आणि तुमच्या 35 जणांना 35 मिनिटं गेली असं काय झालेलं नव्हतं. एक 5-10 मिनिटाचा इकडं तिकडं उशीर गेला तर तुमचा पुढे जाणारा माणूस तुमचा तो फॉर्म घेऊ शकत होता, तुमचे तो फॉर्म भरू शकत होता. म्हणजे फॉर्म भरून घेतले नाहीत, आम्हाला मुद्दाम उशीर केला, हे थोडंसं मला न पटणारं, स्वतःला तरी बालिशपणाचा मी तेवढ्यासाठी म्हटलं की मला न पटणारे त्या गोष्टी आहेत. आणि मला खरं म्हणजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं आवडतं. म्हणजे जिथं प्रशासन चुकतंय तिथं प्रशासन चूक मानण्याची भूमिका मी आजपर्यंत घेतली. जिथं राजकारणी चुकतात तिथं सुद्धा चूक मानण्याची भूमिका मी घेतली. ज्या वेळेला अपहरणाचं नाट्य उभं राहिलं त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा आपण त्याच्यावर आवाज उठवला. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि हे करत असताना असे प्रशासनावर आरोप करणं हे सोपं असतंय की आम्हाला मतदानासाठी वंचित कधी ठेवलं, तर गेल्या वेळेला तुम्हाला निश्चितपणानं वंचित ठेवलं, हे आम्ही मान्यच करतो. कारण तुम्हाला अपहरणकर्ताच तुमच्या सोबत होता आणि तुम्हाला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यानं स्वतः सांगितलं होतं, त्यावेळेला झालं. पण ह्या वेळेला आम्हाला मतदान फॉर्म भरून दिले नाहीत, मतदानापासून वंचित ठेवलं, असं कधीही प्रशासन करणार नाही. प्रशासन केलेलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. हे थोडंसं कुठंतरी काहीतरी आपल्याकडचे 2 फुटलेत आणि त्याचं खापर कुणावर फोडायचं, ते प्रशासनावर फोडायचं, अशा पद्धतीचं ते एक गणित असावं असं मला तरी स्वतः आता वाटतंय. नक्कीच ह्या पुढचा देखील निवडणुका होत राहतील. मात्र या सगळ्याच्या निवडणुकांच्या मध्यावर बघितलं गेलं आपण तर प्रशासनाचा आणि जनतेचा बळी किंवा जनतेला वेठी धरण्याचं काम हे होतच राहणार इथून पुढे. हे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळालं. आणि अण्णा, तुम्ही आमच्यासोबत आलात आणि ज्या काय घडामोडी घडल्या किंवा भविष्यातली जी काय राजकीय नांदी खरं तर या सातारा जिल्ह्यामध्ये सुरू होईल त्याची सुतवाच आपण खरं तर आपल्या आजच्या या भागातून दिले. आपण आलात आणि आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.